भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। जनन मरण भयहारी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मंडळी, आपण सुरू करूया. ध्यान श्लोक होत आहेत तोपर्यंत बाकी सगळेजण जॉईन होतील. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनौ सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादे भागवतेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। मंडळी, काल आपण गोकर्ण आख्यान पाहायला सुरुवात केली आणि गोकर्ण आपल्या वडिलांना म्हणजे आत्मदेवांना वनात जाण्याचा सल्ला देतात, संन्यासाश्रम स्वीकारण्याचा सल्ला देतात आणि आत्मदेव स्वतः वनात निघून जातात. तिथे जाऊन भागवताच्या दशम स्कंधाचं वाचन करून भगवान श्रीकृष्णांची ते प्राप्ती करून घेतात. आता आपण आज पुढे धुंदुकारीचं काय झालं ते बघणार आहोत आणि धुंदुकारीला कशी सद्गती मिळाली, म्हणजे गोकर्णाचा जो भाऊ आहे
त्याला कशी सद्गती मिळाली ते आता आपण बघणार आहोत. अथ पंचमोऽध्यायः. सूत उवाच पितर्युः तेन जननी ताडिताभृशम् वः वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिष्ये लत्तया न चेत् इति तद्वाक्य संत्रासा जनन्या पुत्र दुःखतः कूपे पातः कृतो रात्रौ तेन सा निधनं गता गोकर्णस्तीर्थयात्रार्थं निर्गतो योग संस्थितः न दुःखं न सुखं तस्य न वैरी नापि बांधवः. सूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीनी आपल्या आईस पुष्कळ मारलं आणि विचारलं, बोल, धन कुठे ठेवले आहेस ते, नाहीतर तुला लाथानी तुडवीन. त्याच्यावर कुठलाही बंध राहिला नाही. वडील होते तोपर्यंत जरा तरी त्याला धाक होता. वडील गेल्यानंतर त्याच्यावरचा धाक सगळा संपला आणि आईला त्यांनी छळायला सुरुवात केली. आईने कुठेतरी धन लपवून ठेवलंय असं त्याला वाटलं आणि म्हणून तो म्हणाला की आता मी तुला लाथानी मारीन. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली आणि ती मरण पावली. धुंदुली मरण पावली. आत्मदेव वनात निघून गेला. धुंदुली मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख काही झालं नाही, कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू होता. धुंदुकारी 5 वेश्यांसह आता घरात राहू लागला. त्याच्याविषयी आपण पाहूया. धुंदुकारी गृहे तिष्ठत पंचपण्यवधू वृतः अत्युग्र कर्म कर्ताच तत्पोषण विमूढधीः एकदा कुलटास्तास्तु भूषणान्यभिलिप्सवः तदर्थं निर्गतो गेहात् कामांधो मृत्युमस्मरन्. धुंदुकारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्म करू लागला. एखाद्याचा पाय खोलात खोलात जातो, नशेत तो गर्तेत पडत पडत चालला तो. त्यामुळे एक दिवस तिथल्या वेश्यानी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले आणि कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे पूर्ण विस्मरण झालेले होते. आपल्याला मृत्यूचं स्मरण कायम राहिलं की आपल्याकडून पाप घडत नाही, कारण केव्हा ना केव्हा आपण मरणार आहोत हे आपल्याला नक्की माहिती आहे. कारण हा देह नश्वर आहे आणि एक ना एक दिवस आपल्या देहातून हा आत्मा बाहेर पडणार आहे. आत्मा नश्वर नाहीये, तो शाश्वत आहे, पण देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि तो नश्वर आहे आणि त्याचं स्मरण आपल्याला कायम राहिलं पाहिजे, तर भगवंतांची आठवण राहते. आणि धुंदुकारीला मात्र तेच विस्मरण झालं आणि दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. यतस्तश्च संवृत्य वित्तं वेश्म पुनर्गतः ताभ्यो यच्छत् सुवस्त्राणि भूषणानि कियन्ति च बहुवित्तचयन् दृष्ट्वा रात्रौ नार्योऽभ्यचारयन् चौर्यं करोत्यसौ नित्य मतो राजा ग्रहीष्यति. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने त्या बायकांना आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी त्या वेश्याने विचार केला की हा नेहमीच चोरी करतो, तेव्हा एखाद दिवशी त्याला राजा आता निश्चितपणे पकडेल. वित्तं हृत्वा पुनश्चैनं मारयिष्यति निश्चितं अतोऽर्थगुप्तये गूढमस्माभिः किन्न हन्यते निहत्यैनं गृहीत्वार्थं यास्यामो यत्र कुत्रचित् इति ता निश्चयं कृत्वा सुप्तं संबध्य रश्मिभिः. राजा निश्चितच ह्याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल, तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये असा विचार त्या वेश्याने केला आणि याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठे तरी निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुकारीला दोरीने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो लवकर मरेना. हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. पाशं कंठे निधायास्त तन्मृत्युमुपचक्रमुः
त्वरितन्न ममारासो चिंतायुक्तास्तदा भवन. त्या काळजी करत होत्या. पुढे काय झालं बघा. तप्तांगार समूहाश्च तन्मुखे हि विचिक्षुपुः अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलो निधनं गतः. तेव्हा त्या वेश्यानी की हा लवकर मरत नाहीये, याला दोरी बांधलीये, गळ्याला फास लावलाय, तरी याचा प्राण जात नाहीये म्हटल्यावर त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे त्या अग्निज्वाळाने भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. वाईट कर्म करणाऱ्याचा मृत्यू सुद्धा किती वाईट पद्धतीने येतो याचं हे साक्षात उदाहरण आहे. तंदेहम मुमुचुर्गर्ते प्राय साहसिका स्त्रियः न ज्ञातं तद्रहस्यन्तु केनिपीदं तथैव च. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया या धाडसी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोके पृष्ठा वदन्ति स्म दूरय्यातः प्रियो हिनः आगमिष्यति वर्षेऽस्मिन् वित्तलोभ विकर्षितः स्त्रीणां नैव तु विश्वासं दुष्टानां कारयेत् बुधः विश्वासे यस्थितो मूढस् स दुःखैः परिभूयते सुधामयं वचो यासां कामिनां रसवर्धनं हृदयं क्षुरधाराभं प्रियः को नाम योषिताम्. आता त्यांनी त्याला पुरून टाकलं खड्ड्यामध्ये. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोक जेव्हा त्यांना विचारू लागले तेव्हा त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने परदेशी गेला आहे आणि वर्षभरात तो परत येईल. शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखीच व्हावे लागते. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे असं म्हटलेलं आहे इथे. आता पुढे बघूया काय होतंय. संवृत्य वित्तंतायातः कुलटा बहुभर्तृकाः धुंदुकारी बभूवाथ महान प्रेतः कुकर्मतः. धुंदुकाराची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मांमुळे धुंदुकारी भूत योनीत गेले. ज्यांच्यावर तो इतका प्रेम करत होता त्या सगळ्या वेश्या त्यांनी ज्या घरात आणून ठेवल्या होत्या त्याकरता त्यांनी आई वडिलांना सुद्धा भयंकर त्रास दिला. तो धुंदुकारी आता मात्र भूत योनीत गेलेला आहे. वात्यारूपधरो नित्यं धावन् दश दिशोऽन्तरं शीतातप परिक्लिष्टो निराहारः पिपासितः न लेभे शरणं क्वापि हा दैवेति मुहुर्वदन् कियत्कालेन गोकर्णो मृतल्लोकादबुध्यत अनाथन्तं विदित्वैव गयाश्राद्धमचीकरत् यस्मिन् तीर्थे तु संयाति तत्र श्राद्धमवर्तयत् तत्र श्राद्धमवर्तयत्. आता तो धुंदुकारी जो होता तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय दैवा असं ओरडत असेल, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही कालानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंदुकारी अनाथ होता हे समजलं गोकर्णाला आणि त्याने त्याचे गया क्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचं श्राद्ध तो अवश्य करत असे. गोकर्ण अतिशय समजूतदार, ज्ञानी आणि धुंदुकारीने कितीही त्याला त्रास दिलेला असला तरी आपला भाऊ म्हणून त्यांनी त्याला मानलेलं होतं. त्यामुळे भावाचं श्राद्ध केलं आणि जिथे जिथे तीर्थक्षेत्रावर जाईल तिथे तिथे तो श्राद्ध करत असे. एवं भ्रमन् स गोकर्ण स्वपुरं समुपेयवान् रात्रौ गृहांगणे स्वप्तु मागतो लक्षित परैः. त्या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घराच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. तत्र सुप्तं सविज्ञाय धुंदुकारी स्वबांधवं निशीथे दर्शयामास महारौद्रतरं वपुः सकृन्मेषः सकृद्धस्ति सकृच्च महिषोऽभवत् सकृदिन्द्र सकृच्चाग्नि पुनश्च पुरुषोऽभवत्.
आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले. तो कधी बोकड, तर कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला आणि शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. वैपरीत्यमिदं दृष्ट्वा गोकर्णो धैर्य संयुतः अयं दुर्गतिकः कोऽपि निश्चित्यार्थमब्रवीत्. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने त्याला धैर्यपूर्वक विचारले. गोकर्ण उवाच कस्त्वमुग्रतरो रात्रौ कुतो यातो दशामिमां किंवा प्रेत पिशाचामो राक्षसोऽसि शंसनः. गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच आहेस का कोणी राक्षस आहेस? हे मला सांग तर खरं. सूत उवाच. यावर सूत काय म्हणतायत ते बघा. एवं पृष्ठस्तदा तेन रुरोद्धोच्चैः पुनः पुनः अशक्तो वचनोच्चारे संज्ञा मात्रञ्चकारः ततोऽञ्जलौ जलं कृत्वा गोकर्णस्तमुदैरयत् तत्सेकः तपापोऽसौ प्रवक्तुमुपचक्रमे. सूत म्हणाले, गोकर्णाने असं विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. धुंदुकारीला रडू यायला लागलं. त्याला बोलता येत नव्हतं, त्यामुळे तो खाणाखुणा करून सांगायचा प्रयत्न करत होता. तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित केले आणि त्याच्या अंगावर शिंपडले आणि त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले. कारण गोकर्णाच्या हातून त्याच्या अंगावर प्रोक्षण केलं गेलेलं पाणी हे पवित्र होतं. कारण गोकर्ण हा पवित्र आत्मा आहे. त्यामुळे आता त्या धुंदुकारीला बोलता येऊ लागलं. प्रेत उवाच. ते प्रेत म्हणजे तो धुंदुकारी काय म्हणतोय ते ऐका. अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुंदुकारीति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. ते प्रेत म्हणाल, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंदुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केलंय. आता त्याला पश्चाताप होतोय, त्याला त्याची जाणीव झाली आहे की आपण योग्य वागलो नाही. कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः लोकानां हिंसकः सोऽहौ स्त्रीभिर्दुःखेन मारितः अतः प्रेतत्वमापन्नो दुर्दशाञ्च वहाम्यहम् वाताहारेण जीवामि दैवाधीनफलोदयात् अहो बन्धो कृपा सिन्धो भ्रातर्मामाशु मोचय. गोकर्ण वचनं श्रुत्वा तस्मै वाक्यमथा ब्रवीत्. धुंदुकारी म्हणतोय, माझ्या कुकर्मांची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो, म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्याने मला हाल हाल करून मारले. म्हणूनच मी प्रेत योनीत येऊन ही दुर्दशा भोगत आहे. आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून मी केवळ वायुभक्षण करून जगत आहे. हे बंधो, तू दयेचा सागर आहेस, म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण उवाच. त्वदर्थं तु गया पिंडो मया दत्तो विधानतः तत्कथं नैव मुक्तोऽसि ममाश्चर्यमिदं महत् गया श्राद्धान्न मुक्तिश्चेदुपायो नापरस्त्विह किं विधेयं मया प्रेत तत्त्वं वद सविस्तरम्. गोकर्ण म्हणाला, अरे हे बंधो, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले, तरी सुद्धा तुझी प्रेत योनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग, मी आता काय करावे? त्यावेळेला ते प्रेत म्हणजे तो धुंदुकारी काय म्हणतोय बघा. गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मे न भविष्यति उपायमपरं कंचित् त्वं विचारय साम्प्रतम् इति तद्वाक्यमाकर्ण्य गोकर्णो विस्मयं गतः शतश्राद्धेर्न मुक्तिश्चेत् न साध्यं मोचनं तव इदानीं तु निजस्थानं मातिष्ठ प्रेत निर्भयः त्वन्मुक्ति साधकं किंचित् दाचरिष्ये विचार्य च. प्रेत म्हणतंय,
शेकडो गयाश्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. एवढी प्रचंड माझी पाप आहेत की माझी मुक्ती होणं कठीण आहे. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गयाश्राद्धे करून तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता, आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. गोकर्णाने आपल्या भावाला आश्वस्त केलंय की ठीक आहे, तू म्हणतोयस की तुझी श्राद्ध केलं तरी तुला मुक्ती मिळणार नाही, पण आता मी काहीतरी विचार करतो आणि काही उपाय मिळतोय का ते बघतो. धुंदुकारी निजस्थानं तेनादिष्टस्ततो गतः गोकर्णश्चिन्तयामास तां रात्रिं तदध्यगात्. प्रातस्तमागतं दृष्ट्वा लोकाः प्रीत्या समागताः तत्सर्वं कथितं तेन यज्जातं च यथा निशि विद्वांसो योगनिष्ठाश्च ज्ञानिनो ब्रह्मवादिनः तन्मुक्तिर्नैव ते पश्यन्त्यः शास्त्रसंचयान्. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदुकारी तिथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी आले. त्याच्या गावातले, त्याचे शेजारी पाजारी सगळे त्याच्याकडे आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रसंग घडला तो सर्वच्या सर्व त्यांना सांगितला. त्यापैकी जे विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी, वेद पारंगत होते त्याने अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिली, तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. ततः सर्व सूर्यवाक्यन्तन्मुक्तौ स्थापितं परं गोकर्णस्तं मनञ्चक्रे सूर्यवेगस्य वै तदा तुभ्यं नमो जगत्साक्षिं ब्रूहि मे मुक्तिहेतुकं तच्छ्रुत्वा दूरतः सूर्यं स्फुटमित्यभाषत. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्य नारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली. किती तपोनिष्ठ आहे गोकर्ण की ज्याला सूर्याची गती सुद्धा थांबवता येते. सूर्य भक्त आहे. रोज गायत्री मंत्राचं पुरस्चरण करून सूर्यदेवाची पूजा करणारा हा गोकर्ण, त्यांनी प्रार्थना केल्याबरोबर सूर्याने आपली गती थांबवली आहे. गोकर्णाने सूर्याची स्तुती केलेली आहे. आणि भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात, आपणास नमस्कार असो असं म्हटलेलं आहे. श्रीमद्भागवतान् मुक्ती सप्ताह वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वै धर्मरूपं विश्रुतम्. गोकर्ण त्यांना म्हणतायत सूर्याला, कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकलं. आणि म्हणूनच आपणही या श्रावणासारख्या आषाढातच आपण सुरुवात केलेली आहे. या चातुर्मासाच्या काळामध्ये हे भागवत संहिता वाचन सुरू केलंय की भागवत संहिता वाचन जे जे पठण करतात, श्रवण करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. आणि आपल्याला नरदेहाचं सार्थक करून घ्यायचंय. नरदेहाला आपण जन्माला आलोय, नरदेह मिळालाय 84 लक्ष योनींनंतर त्याचं सार्थक करायचं असेल तर श्रीमद भागवत कथा वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, श्रवण केली पाहिजे, पठण केली पाहिजे. असं शास्त्र आहे की ज्या योगे आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि नुसती मुक्ती नको, आपल्याला सायोज्य मुक्ती पाहिजे. भगवंतात, परमात्म्यात विलीन होऊन जायचंय आपल्याला. त्यामुळे सर्वे ब्रुवन् प्रयत्नेन कर्तव्यं सुकरन्विदं गोकर्णो निश्चयं कृत्वा वाचनार्थं प्रवर्तितः तत्र संश्रवणार्थाय देशग्रामाज्जनाययुः पंग्वन्धन् वृद्धमन्दाश्च तेऽपि पापक्षयाय वै. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा, शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. शेजारच्या प्रांतातून, खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळसे लुळे, पांगळे, अंध, म्हातारे, मंदबुद्धी लोकही आपल्या पापाची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोचले. समाजस्तु महान जातो देव विस्मयकारकः यदैवासनमास्थाय गोकर्णो कथयत् कथाम्.
सप्रेतोऽपि तदा यात स्थानं पश्चन्नितस्ततः सप्तग्रंथीयुतं तत्र पश्चात कीचकमुच्छ्रितम्. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटलं. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागले तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्या प्रेताची दृष्टी गेली. तन्मूल छिद्रमाविश्य श्रवणार्थं स्थितौ यसौ वातरूपी स्थितं कर्तुम् अशक्तो वंशमाविशत. आणि त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तिथे बसून राहिले. वायुरूप असल्या कारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते, म्हणून ते वेळूत घुसून बांबूच्या गाठीमध्ये घुसून ते तिथे बसले. वैष्णवं ब्राह्मणं मुख्य श्रोतारं परिकल्प्यसः प्रथम स्कंदत स्पष्ट माख्यानंदेनुजो करोत् दिनांते रक्षिता गाथा तदा चित्रं बभूवः वंशैक ग्रंथि भेदो भूत सशब्दं पश्यतां सतां द्वितीयेन्हितया सायं द्वितीय ग्रंथि भेदनं तृतीयेन्हितया सायं तृतीय ग्रंथि भेदनं. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवलं होतं आणि पहिल्या स्कंधापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड तड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी तशीच संध्याकाळी तिसरी गाठ फुटली. एवं सप्तदिनश्चैव सप्तग्रंथि विभेदनं कृत्वा द्वादश स्कंद श्रवणात् प्रेतताञ्जहो दिव्य रूपधरो जातस्तुलसी दाम मंडितः पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंध ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रकट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे, पीतांबर नेसलेले, गळ्यात तुळशी माळांनी सुशोभित असे ते होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडल झळकत होती. असा धुंदुकारी जो वेगवेगळे आकार रूप घेऊन गोकर्णाला त्रास देत होता, त्याचं काय झालं? तो अतिशय सुंदर भगवंताप्रमाणे दिसायला लागला. जरीचं पीतांबर त्यांनी नेसलेलं आहे, तुळशी माळा गळ्यात घातलेला आहे. ननाम भ्रातरं सद्यो गोकर्णं मिति चाब्रवीत त्वयाहं मोचितो बंधो कृपया प्रेत कश्मलात् धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोऽपि तथा धन्यः कृष्णलोकफलप्रदः कंपन्ते सर्व पापानि सप्ताह श्रवणे स्थिते अस्माकं प्रलयं सद्यः कथाचेयं करिष्यति. धुंदुकारीनी आपल्या भावाला गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधो, तू दयाळूपणाने माझी प्रेत योनीच्या यातनांपासून सुटका केलीस. प्रेत पीडेचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचाच थरकाप उडतो, कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करेल असे त्यांना वाटते. आर्द्रम शुष्कम लघु स्थूलम वाङ्मनः कर्मभिः कृतं श्रवणं विदेहत् पापं पावकः समिधो यथा. ज्याप्रमाणे अग्नी ओले सुके लहान मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन वाणी आणि क्रियाद्वारे केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करते. अस्मिन् वै भारते वर्षे सुरीभिर्देव संसदी अकथा श्राविणा पूसां निष्फलं जन्म कीर्तितं. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारत वर्षात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ आहे. पण आपण सगळेजण ही भागवताची कथा ऐकत आहात, त्यामुळे आपला जन्म निश्चितच व्यर्थ जाणार नाही आणि आपल्याला भूलोकातून वैकुंठ लोक नक्की प्राप्त होईल.
भगवंत आपल्याला भगवंतांचं नामस्मरण आपण करत राहिलो तर भगवंतांच्या लीला गात राहिलो भगवंत आपल्याला येऊन नक्कीच घेऊन जातील. किं मोहतो रक्षितेन सुपुष्टेन बलीयसा अध्रुवेण शरीरेण शुकशास्त्र कथां विना अस्ति स्तंभं स्नायुबद्धं मांसशोणितलेपितं चर्मावनंदं दुर्गंधं पात्रमूत्रपुरी यशोः. बरे या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्ट पुष्ट आणि बलवान बनवणे आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्या धष्टपुष्ट शरीराचा काय उपयोग आहे. हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहे. नाडीरूपी दोऱ्यांनी याला बांधले आहे आणि मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने या शरीराला मढवले आहे. पण हे मलमूत्राचे भांडे असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. जराशोक विपाकातम रोग मंदिर मातुरम दुष्पूरं दुर्धरं दुष्टं सदोषं क्षणभंगुरं कृमिविभस्म संज्ञातं शरीरं मितिवर्णितं अस्थिरेण स्थिरं कर्म कुतोयं साधयेन्नहि यत् प्रातः संस्कृतं चान्नस् सायं तच्च विनश्यति तदीयरस संपुष्टे काये का नाम नित्यता. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून हे रोगांचं घर असलेलं शरीर आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते. याची कधीच तृप्ती होत नाही. ह्याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमारोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही. याचा उल्लेख दासबोधामध्ये अतिशय सुंदर केलेला आहे रामदास स्वामींनी. शेवटी याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात. पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होतं. अग्नीत जळले तर राखेचा ढीग तयार होतो. असं तीनच प्रकाराने याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही. जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले आपले शरीर नित्य कसे राहील. तर आपले शरीर नित्य नाही, शाश्वत नाही. आपलं शरीर हे अशाश्वत आहे, नष्ट होणार आहे. मीटिंग थोड्याच वेळात संपेल तरी पुन्हा तुम्ही जॉईन व्हा. मीटिंग संपल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. सप्ताह श्रवणालोके प्राप्यते निकटे हरिः अतो दोष निवृत्त्यर्थ मेतदेव हि साधनम् बुद्बुदा एव तोयेषु मशका इव जंतुषु जायन्ते मरणायैव कथा श्रवण वर्जिताः. या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंतांची तात्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवत कथा श्रवण करत नाही ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्या प्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच जन्माला येतात. म्हणजे हे शरीर पडून गेलं की पुन्हा नवीन शरीर धारण करायचं आणि पुन्हा एकदा सगळा गर्भावस्थेपासून सगळं भोगायचं आणि पुढे किती भोग वाट्याला असतात माहिती नाही. आणि या भोगांच्या चक्रातून आपल्याला सुटका हवी असेल तर आपण ही नाम नौका धरली पाहिजे. भगवत कथेची कास धरली पाहिजे. जडस्य शुष्कवंशस्य यत्र ग्रंथि विभेदनम चित्रं किमुतदा चित्त ग्रंथि भेद कथाश्रवात् विद्यते हृदय ग्रंथिश्चिन्त्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते. ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञान रूप गाठ उकलली जाईल. यात विशेषते काय. सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञान रूप गाठ सुटते. त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. अशी अवस्था त्याला प्राप्त होते. अविद्या नष्ट होते आणि आपण प्रकाशाकडे जातो. म्हणजे भगवंतांकडे आपण आपलं पाऊल पुढे टाकतो. संसार कर्दमालेप प्रक्षालन पटीयसी कथा तीर्थे स्थिते चित्ते मुक्तिरेव बुधै स्मृता एवं ब्रुवति वै तस्मिन् विमान मागमत्तदा वैकुंठवासिभिर्युक्तं प्रस्फुरद् दीप्तिमण्डलम्.
हे भागवत कथा रूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यात अतिशय पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथा तीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते हे निश्चित समजावे. ज्यावेळी धुंदुकारी हे सर्व सांगत होता त्याच वेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्वेषां पश्यतां भेजे विमानं धुंदुली सुतः विमाने वैष्णवान्वीक्ष गोकर्णो वाक्यमब्रवीत्. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला की हे पार्षदांनो, येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्या बरोबर आणखी विमाने का नाही आणली? एकट्या धुंदुकारीला का तुम्ही घेऊन चाललात? आम्हाला तर असे हे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे, तर मग फलप्राप्ती असा भेद का? त्यावेळेला ते हरिदास ते पार्षद म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाचे कारण हे श्रवणातील भेद आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे, परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडतो. धुंदुकारीनी नुसतं श्रवण केलं नाही तर त्याचं मननही केलं, निधिध्यासन केलं आणि त्यामुळे त्याला चित्त शुद्ध झालं. त्याचं जे काही देव राहिला होता भूत योनीतला, प्रेत योनीतला, तोही शुद्ध झाला आणि त्याला पार्षद गण न्यायला आले. पण आपल्याकडनं मात्र तसं श्रवण होत नाही. श्रवणानंतर आपण तो तिथेच विषय थांबवतो आणि आपल्या व्यवहारात गुंततो आणि त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. हरिदास म्हणताय, या प्रेताने 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासनही तो करीत होता. अदृढंच हतं ज्ञानं प्रमादेन हतं श्रुतं संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपः अवैष्णवो हतो देशो हतं श्राद्धमपात्रकं हतमश्रोत्रिये दान मनाचारौ हतं कुलं विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोषजयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमाधिकृतं चेत् स्यात् तदा वैश्रवणे फलं पुनश्रवान्ते सर्वेषां वैकुंठे वसतिर्ध्रुवम्. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्र पठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काही फळ देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. मैत्रिणींनो, आता कळलंय आपल्याला की श्रवणाचं फळ केव्हा मिळणार आहे. आता आपण भागवत महात्म्य ऐकतो आहोत. भागवत महात्म्य संपलं की आपल्याला भागवत कथेला प्रथम स्कंदापासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे आता मनात अगदी हे सगळं ठरवून ठेवा की आपल्याला चित्त एकाग्र करून ही भागवत कथा पुढे ऐकायची आहे. आणि अशा रीतीने जर भागवत कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल असं इथे सांगितलेलं आहे. तर गोकर्ण तव गोविंदो गोलोकंदास्यति स्वयं एवमुक्त्वा ययुः सर्वे वैकुंठौ हरिकीर्तनाः श्रावणे मासि गोकर्ण कथामूचे तथा पुनः सप्तरात्रं पतिं भूय श्रवणं तै कृतः पुनः कथा समाप्तौ यज्जातं श्रूयतां तच्च नारद. तर हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोक धामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करत वैकुंठ लोकी गेले. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झालं ते ऐका. आपणही श्रावण महिन्यात ही कथा करतो. आता आषाढात आपण सुरुवात केलेली आहे
आणि श्रावणात आपली कथा चालणार आहे. त्यामुळे श्रावणात, आषाढात श्रावणात ही कथा करणं हे अतिशय भाग्यकारक असं आहे. विमानैः सह भक्तैश्च हरिराविर्बभूवः जय शब्दा नमः शब्दास तत्रासन बहवस्तदा. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकाराचा घोष होऊ लागला. ज्या वेळेला श्रावणात पुन्हा गोकर्णाने ही कथा केली त्यावेळेला अनेक विमानं घेऊन भगवंत आले स्वतः तिथे. स्वतः भगवंतानी गोकर्णाला आपल्या विमानात घेतलं आणि इतर पार्षदांनी इतर सगळ्यांना त्यांच्या विमानात घेतलंय. त्याचं वर्णन आपण पुढे ऐकूया. पांचजन्य ध्वनी चक्रे हर्षात तत्र स्वयं हरिः गोकर्णन्तु समालिंग्य करोत् सदृशं हरिः श्रोतृनन्यान् घनश्यामान् पीतकौशेयवाससः किरीटिनः कुण्डलीनस्तथा चक्रे हरिक्षणात् तद्ग्रामे ये स्थिता जीवा आश्वचाण्डालजातयः विमाने स्थापितास्तेऽपि गोकर्ण कृपया तदा प्रेषिता हरिलोके ते यत्र गच्छन्ति योगिनः गोकर्णेन स गोपालो गोलोकं गोपवल्लभम् कथा श्रवणतः प्रीतो निर्ययो भक्तवत्सलः. भगवंतानी आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केलाय आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतानी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्याम वर्ण रेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले. जेथे योगीजन जातात त्या भगवत धामात त्या सर्वांना पाठवण्यात आले. अशा रीतीने कथा श्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गोलोक धामाला गेले. अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण संगताः तथा कृष्णेन ते नीता गोलोको योगी दुर्लभम् यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां न गतिः कदा तल्लोक हि गतास्ते तु श्रीमद्भागवत श्रवात्. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला गेले. ज्या लोकात सूर्य चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाही तेथे ते श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे गेले. ब्रह्मोत्र ते किं फलवृन्दमुज्ज्वलं सप्ताह यज्ञेन कथा सुसञ्चितं कर्णेन गोकर्ण कथाक्षरो यै पीतश्च ते गर्भगतान भूय वाताम्बुपर्णाशन देह शोषणैस्तपोभिरुग्रैश्चिरकाल संचितैः योगैश्च संयान्ति नतां गतिं वै सप्ताह गाथा श्रवणेन यान्ति याम्. इतिहासमिमं पुण्यं शाण्डिल्योऽपि मुनीश्वरः पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानन्द परिप्लुतः आख्यानमेतत् परमं पवित्रं श्रुतं सकृद्वै विदेहदघौघं श्राद्धे प्रयुक्तं पितृतृप्तिमावहे नित्यं सुपाठात् पुनर्भवञ्च. सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे. अहो, ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाही. ज्या गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परम पवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. अशा प्रकारे आज आपला
5वा अध्याय समाप्त झालेला आहे. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये गोकर्ण मोक्ष वर्णन नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपण विष्णू स्तुती घेऊया आणि उद्या पुन्हा 3 वाजता भेटूया. आज थोडा तुम्हाला आवाजाचा त्रास झाला असेल. आमच्या शेजारी काही काम चालू आहे, ते काही थांबवणं माझ्या हातात नव्हतं, त्यामुळे तो आवाज येत होता. नाईलाज झाला माझा. भगवंतांची इच्छा असते तसं होतं असं आपण म्हणूया आणि विष्णू स्तुती म्हणूया. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम्. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम्. मनसि लसतु मम नित्यम्. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. जल जनयन विधिन मुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म. जल जनयन विधिन मुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म. विबुध विनुत पद पद्म. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. भुजग शयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी. भुजग शयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी. जनन मरण भयहारी. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरण. शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरण. सर्वलोक शरण. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. अगणित गुणगण अशरण शरणद. अगणित गुणगण अशरण शरणद. विदलित सुररि कुजाल. विदलित सुररि कुजाल. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम्. भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम्. पाहि भारती तीर्थम्. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव. मम तापमपा कुरुदेव. मम पापमपा कुरुदेव.